बीड सरपंच हत्या प्रकरणात कराडला 22 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली। मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं। कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आलाय। हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचं संभाषण झाल्याची माहिती एसआयटीनं कोर्टात दिली। कराडनं सरपंच देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं। बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केल्याचं पाहायला मिळालंय। मात्र दुसरीकडे महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पांगरीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेत। अण्णांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात येते। वाल्मिक कराडला एकीकडे पोलीस कोठडी सुनावण्यात आली 7 दिवसांची। त्यानंतर समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। आत्मदहनाचा प्रयत्न समर्थकांकडून करण्यात येतोय।